नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. नमस्कार सई मॅडम. पुन्हा तो भीतीदायक दिवस आलेला आहे. जसा रात्री मागून दिवस येतो, उन्हा मागून पाऊस येतो, तसा प्रत्येक सोमवार मंगळवार नंतर बुधवार गुरुवार येतो. वा वा. आणि सोबत अरुण प्याडी ही महाभयंकर जोडी माया नशिबाला घेऊन येतो. अरे बापरे, ते माझ्या आयुष्याला लागलेलं दुष्टचक्र आहे. ते मला सोडतच नाही. मी जिथे जाईल तिथे येतात ते. मी एखाद दिवशी जंगलात गेलो ना, तिथे पण टपकतील. त्यावेळेस माझ्या समोर वाघ आला ना आणि त्याच्या पोट भरलेला असेल ना, मी जबरदस्ती त्याच्या जबड्यात चालला पार घशातून त्याच्या जठरापर्यंत जाईल आणि मग त्या वाघाला म्हणेल, भोग तू आता. आता तू येन ते करा, काय करायचे ते. मला एकटं राहायचंय. मला तणाविरहित आयुष्य पाहिजे. म्हणून मी या मनशांती केंद्रात आलोय बा. इथे मी आहे आणि श्याम सुंदर शांतता आहे. म्हणजे श्याम आणि सुंदर शांतता आहे बा. अरे ते नसले तर काय भारी भारी सुचतं मला. अरे बाप रे. आयुष्य फार सुंदर आहे. आयुष्याच्या बोटीचं शांतता हे बंदर आहे. वा 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 आयुष्य म्हणजे सुखाचं समंदर आहे. वा वा. आणि चिंता हे फार मोठं बवंडर आहे. शरीर हे एक मंदिर आहे. आणि टेन्शन प्रसाद पळवणारा उंदीर आहे. वा 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 वा. गैरी भारी फिलॉसॉफी आहे बा तुमची. क्या बात आहे क्या. पण तुमचे चेहरे जरा ओळखीचे वाटतायत बा. नाही 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 नाही, त्यांच्या एवढं पाठांतर होऊच शकत नाही. होऊच शकत नाही. आणि एवढी शुद्ध भाषा तर नाहीच नाही. हे कोणीतरी तेजस्वी दिव्य पुरुष दिसत आहेत. बाबा कोण आहे तुम्ही? टेबा हा बेटा. हा हा हा. बेटा, आम्ही दोघेही दौलतराव आहोत. ते वाले दौलतराव. हा हा हा. ते असं होतं ना. हो ते वाले. आम्ही या केंद्राचे संचालक आहोत. हा. पण आम्ही कोण आहोत ते महत्वाचं नाही आहे. वा वा अरुण वा. तर तू कोण आहेस ते हा. तर अजिबात महत्वाचं नाही. तू इथे कशासाठी आलायस ते महत्वाचं आहे. बाबा बाबा, मला मनशांती पाहिजे. 2 जणांनी मला गैरात त्रास दिलेला आहे. त्यांचे थोबडे दिसले ना तर माझ्या डोक्यात तिडीक जाते. माझ्या डोक्याची नस अशी फटफट करायला लागते. त्यांचा विचार जरी आला तर मी पागल होतो. ते दोघे समोर दिसले ना, मी डायरेक्ट त्यांना मारून टाकेन. त्यांच्या भास होतोय मला इथेच कुठेतरी येते. बालका, शांत हो. शांत हो, चिडू नकोस. अगदी तू योग्य ठिकाणी आलेला आहेस. परत भास झाला मला. परत भास झाला. बालका, हा शांत हो. मनातले सगळे विचार बाहेर काढून टाक. हा. आमच्या या केंद्रात आम्ही खूप अभिनव पद्धतीनं तणावमुक्ती करतो. वा वा. ये बैस. बैस बैस. शांत बैस. शांत बैस. शांत बैस. डोळे बंद कर. दीर्घ श्वास घे आणि डोक्यातून सगळे विचार काढून टाक. आता माझ्या मागून तू आकडे मोजायचे आहेस. 10 10 20 20 30 30 पुढचे तूच मोज. 40 50 60 70 80 90 100 110. बस बस. आता डोळे उघड. बालका, काय दिसते? नाही सगळं दिसतंय पण तुम्ही कुठे दिसत नाही हो. आम्ही लपलो इकडे. अरे ऐक ऐक ऐक, मी ना माळीच्या मळ्यात नाही लपलेलो आहे. आणि मी खंडोवनात अजिबातच आलेलो नाहीये. अरे बाबा काय चाललंय? लपाछुपी खेळायची आहे का आपल्याला इथे? काय मस्करी करताय गरीबाची तुम्ही? प्रश्न विचारू नको.
आणि शांती कळवायची इथे आलेला आहेस ना? हो 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 मग शोध. हो हो शोधतो. अरे बापरे, कुठे असतील? हा, त्या 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 खुर्चीच्या मागे असतील ते. हा, बाबा तिकडे असतील कुठे. आम्ही जिंकलो. अरे काय जिंकलो चालू आहे तुमचं? असं लपाछुपी खेळून मला शांती मिळणार आहे का? अरे काय चालू आहे? हा काय बालिशपणा आहे? तोच बालिशपणा इथे करायचा आहे. म्हणजे त्याचेच तर आपल्याला पैसे मिळतात इथे. हे बघ, मला सांग, लहान असताना आपल्याला कुठले ताणतणाव होते का? नाही. नाही ना. नाही. मग तसंच आज आमच्या या केंद्राची पहिली अभिनय पद्धत आहे. चला चला पुन्हा एकदा लहान होऊया. चला कपडे काढा. हा? कशाला? अरे पुन्हा लहान आपल्याला व्हायचंय ना. हा. लहानपणी कसे आपण नंग पुंगू असायचो, अगदी तसंच करायचंय आपल्याला. नाही. आपण मनाने किती बी लाख लहान हो, पण कपडे काढल्यानंतर मोठे दिसून. नाही म्हणजे कसं वाटेल ते? गंधपटक दिसेल ना ते. गंधपटक काही गंधपटक दिसत नाही. नाही. हे बघ मी काढले कपडे. नाही मला करायचे पण नाही, मला बघायचे पण नाही बाबा. माझं म्हणणं ही पद्धतच नको. चला लहान होऊया, नकोच दुसरं काहीतरी वेगळी पद्धत सांगा. बरं ठीक आहे, हरकत नाही. आपण एक वेगळी पद्धत आजमावून बघूया. ये बैस, बसू. शांत बैस. हा. डोळे बंद कर, बघ माझी आठवण येते का? दीर्घ श्वास घे. आणि आता हा. एखादी कमनीय बांधाची स्त्री जर का तुझ्या समोर आली तर तू तिला डोक्यातून काढून टाक. मन मोकळं कर, एकदम शांत हो. एक स्त्री केस धुवून बाहेर आलेली आहे आणि खिडकीत येऊन ती तिचे केस वाळवत आहे. अशी एखादी मदमस्त स्त्री जर तुझ्या डोक्यात आली असेल तर तिला डोक्यातून बाहेर काढ. आता तू असा विचारच करू नकोस की तू स्विमिंग पूलाच्या किनाऱ्यावर बसलेला आहेस आणि पाण्यातून एक सुंदर अशी तरुणी बाहेर येते आणि आपली केस झटकते आणि झटकल्यानंतर ती थंडगार पाणी तुझ्या अंगावर उडत. असं जर का तुला वाटत असेल तर ते डोक्यातून काढून टाक. अरे काय काढून टाक? सगळं काही तर घुसाडताय तुम्ही मनात. माझ्या डोक्यात एक पण पोरगी नव्हती, 3 घुसाडल्या तुम्ही आता. आणि त्या जायचं नावच घेणार नाही आता. अहो आधी मला पहिले काहीच दिसत नव्हतं, एकदम निर्विकार होतो मी. आता सगळं दिसतंय. आणि ते जायचे नावच घेत नाही नाव. काय बाबा तुम्ही? अरे तुमचे कॅरेक्टर काय? तुम्ही करता काय? अरे वेगळं काहीतरी करा ना. मी खूप अपेक्षेने इथे आलोय हो. हे पण रोज खूप अपेक्षा घेऊन येतो. पण आपण काही वेगळं करतो का? तू शांत हो, डोळे बंद कर, केले. बघ माझी आठवण येते. डोळे उघडे ठेवून करायची काही पद्धतच नाहीये का? अरे डोळे उघडे ठेवून करिअर निवडायचं असतं रे, आणि उलट ते नेमकं ते चुकीच निवडलंय. डोळे बंद कर. करतो बंद कर डोळे. करतो बघ आणि माझी आठवण दीर्घ येते का? आणि दीर्घ श्वास घे. आता आपण तणावमुक्तीचा मंत्र म्हणणार आहोत. आमच्या मागून म्हण. 2 पाव भुर्जीला सॅल्यूट मारू. हा मंत्र ज्या तुम्ही म्हणते ना, मी संचालक काय बघणार नाही. तुझे केस आणि तुझी दाढी अशी यांची घाट मारीन ना, आणि तुमच्या मागे चावणारा कुत्रा पडवेन मी. पण बाय ना, हा मंत्र इथपर्यंत पोहोचलेला आहे का? अरे या मंत्रामुळे तर पागल झालोय मी. अरे नीट काहीतरी दुसरं सांगा ना काहीतरी बाबा. मला मनशांतीची खूप गरज आहे हो. पण तुमच्या पद्धती आहे ना खूपच वेगळ्या आहेत हो. म्हणजे डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या, हे 2 डायलॉग सोडले तर मला मी नेहमीच स्किट करतोय असंच वाटतंय.